पवित्र मरियेचा आज जन्मदिन. त्यासोबतच आजचा दिवस आपण गर्ल्स चाइल्ड डे म्हणून साजरा करतो. तर सर्वप्रथम मी पवित्र मरियेच्या जन्मदिनाच्या व गर्ल्स चाइल्ड डेच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. परमेश्वर चरणी स्वतःला समर्पित केले आणि प्रार्थनामग्न जीवन तिने व्यतीत केले. तिच्या विनम्रतेमुळेच तिला देवमाता बनण्याचा बहुमान मिळाला आणि कृपाळू देवाने मानवी स्वभाव धारण केला. पवित्र माता आपल्यासाठी एक आदर्श आहे. जेव्हा कधी आपण मातेला बघतो तेव्हा आपल्यामध्ये प्रेमाची आणि वात्सल्याची शक्ती प्रज्वलित होते. नम्रता ही आपली कमजोरी नाही तर आपले शस्त्र आहे. आपले अस्तित्व प्रकट करण्यासाठी आपली वर्तवणूक योग्य असावी. छोट्या मोठ्या कार्यांमध्ये परमेश्वराची चिन्हे ओळखायची असतील तर पवित्र मातेच्या सौम्यतेचा आणि नम्रतेचा स्वीकार करावा. आणि म्हणूनच आपण देखील संतांप्रमाणे प्रार्थना करावी व परमेश्वराची माता मरियाने आपल्याला स्वर्गीय सुखाचा जो चांगला मार्ग दाखवला आहे त्यानुसार आपण चालावे. याकरिता आपण सर्वप्रथम पवित्र मातेचरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करूया. तर सर्वप्रथम मी विनंती करते आदरणीय सिस्टर जुलियाना की त्यांनी दीप प्रज्वलन करावे व रिस्पेक्टेड सिस्टर मिनल यांनी पवित्र मातेला हारार्पण करावे. पवित्र मातेने प्रत्येक कार्य हे ईश्वरीय शब्दानुसार केले. तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. हे आमच्या आरोग्यदायी माते तुझ्याकडे व तुझ्या पुत्राकडे आज आम्ही विशेष करून प्रार्थना करीत. समस्त शारीरिक व मानसिकदृष्ट्या आजारी लोकांकरिता प्रिय माते तुझ्या एकुलत्या एक पुत्रांनी साऱ्या मानवजातीची सर्व प्रकारची दुःखे व दुर्बलता आपल्या खांद्यावर घेतली. त्याच्या कोसाने व दुःख सहनाने आम्हाला शिकवण दिली आहे की आम्ही इतरांना त्यांच्या दुःखाचा भार कमी करण्यास मदत करावी आणि ही शक्ती माझे मन तू, माझे प्रेम तू, माझे जीवन तू, माझा जीवनाचा सार, माझ्या मुलांवरील हास्य ईश्वरा, बालिकांच्या आयुष्यात तुम्ही प्रदान केलेली शांती सदैव नांदू दे व बदलणाऱ्या या काळात चिंतेचे सावट याने न त्रासता
तू दिलेला शांतीचा मार्ग त्यांच्यामध्ये ब्रह्मांड आहे. हे जगाच्या संरक्षण करत्या, आज आम्ही मुलींच्या सुरक्षितेसाठी प्रार्थना करतो की कलियुगातील या वाईट परिस्थितीतून तू त्यांना सदैव दूर ठेव व चांगल्या संगतीत राहण्यास प्रेरणा पुरव. या कोरोनाच्या काळात आर्थिक टंचाईमुळे अनेक विद्यार्थिनींचे शिक्षण थांबलेले आहे. अशा आमच्या सर्व विद्यार्थिनींना या परिस्थितीतून ज्ञान ग्रहणाचे कार्य होऊ दे एवढीच इच्छा तुझ्याकडे प्रकट करते. समाजातील कुप्रथा जसे हुंडा पद्धत, बालिका विवाह व इतर समस्या स्वबळावर झुगारून देऊ शकेल एवढे सामर्थ्य तू त्यांना प्रदान कर. आपण आपली विनंती मातेचरणी समर्पित करूया व प्रत्येक विनंतीनंतर नमो हे कृपा पूर्ण बरिया म्हणूया. या जगात शांतता नांदावी म्हणून नमो हे कृपा पूर्ण बरी प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमीन. आज आपण मोठ्या उत्साहाने मातेचा वाढदिवस साजरा करत असतो. दरवर्षी 8 तारीख 8 सप्टेंबर ही सर्वांना आनंददायी असते. त्यासोबतच आपण शाळेमध्ये बालिका दिवस, ज्याला गर्ल चाइल्ड डे असं आपण म्हणतो, तो सुद्धा साजरा करत असतो. त्याचं असतं. पण जेव्हा एक स्त्री शिक्षण घेते तेव्हा ती संपूर्ण घराला साक्षर करून जाते, शिक्षित करून जाते, सुशिक्षित करून जाते. तर त्या काळी मदर लॉडी यांनी हे जाणलं आणि खऱ्या अर्थाने जे काही गरीब विद्यार्थी असेल, ज्या काही गरीब वर्गातील स्त्रिया असेल, त्यांचे मुलं असेल, त्यांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी पहिली नाझरेथची शाळा सुरू केली. मी भाग्य समजतो त्या शाळेचा आम्ही अंश आहोत. आज मदरांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण जो काही बालिका दिवस साजरा करत असतो, आज खऱ्या अर्थाने जे काही स्त्री शिक्षणाचं कार्य आहे, जे काही बीज आहे ते मदरांनी रोवलेलं आहे. जुन्या काळात त्यांनी ती गरज जाणून घेतली की स्त्री शिक्षण किती महत्वाचं आहे. तसंच अनेक सामाजिक कार्य सुद्धा आपल्या होळीप्रव संस्थेमार्फत चालत असतं. एक स्त्री आज नुकताच सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय लागला की डिफेन्समध्ये स्त्रियांना स्थान नव्हतं, पण सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला की स्त्री आता कुठेच मागे नाही आहे. तुम्हाला वाटत असेल त्या फिजिकली मागे आहेत नाही, शारीरिकदृष्ट्या सुद्धा त्या सक्षम आहेत, म्हणून त्यांना डिफेन्समध्ये सुद्धा तुम्ही त्यांना सामावून घ्या. आणि त्या निर्णयानं आता सरकारला सुद्धा मागे यावं लागलं. हे जे काही वर्ष आहे, प्रत्येक वर्ष काहीतरी एक उद्देश ठेवून, यावर्षीचे काही उद्देश आहे स्त्री आणि पुरुष यांचा जो काही जन्मदर आहे त्याच्यामध्ये स्त्रियांचा जन्मदर कमी होतो आहे. म्हणून भारत सरकारने यावर्षी स्त्री भ्रूण हत्या आणि त्या संदर्भात लोकजागृती असा एक कार्यक्रम आरंभलेला आहे. या 2021 मध्ये स्त्रियांचं जे काही जन्मदराचं प्रमाण आहे ते वाढावं, जन्मदर वाढावा या उद्देशाने सरकार अनेक कार्यक्रम, या कोविड काळात सुद्धा अनेक कार्यक्रम ते घेत आहे. आपली शाळा सुद्धा, आपली संस्था सुद्धा त्यामध्ये सहभागी आहे. आणि आज एवढा कोविड काळ असतो, विद्यार्थ्यांपासून आपण दूर आहोत, तरी सुद्धा विद्यार्थ्यांजवळ पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यांना त्यांच्या ज्या काही अडचणी असेल, त्यांच्या ज्या काही या कोविड काळामध्ये ते शिक्षणापासून जेवढे दूर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण सर्व प्रयत्न करत आहोत. तर या दृष्टीने स्त्रियांचं जे काही महत्व आहे ते अबाधित राहावं, आणि ते अबाधितच आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समोर जात आहे. आणि म्हणून आज आम्ही एक छोटासा प्रयत्न या बालिका दिवसाच्या निमित्ताने, सर्वांपर्यंत जो काही आमचा उद्देश आहे, बालिकांचा प्रगती व्हावी, त्यांना नवीन ऊर्जा निर्माण करावी आणि त्यांना मूळ प्रवाहामध्ये आपण आणावं,
या दृष्टीने एक छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत. तर यासाठी मी जो काही या कार्यक्रमासाठी, या सादरीकरणासाठी आम्ही जी काही तयारी केलेली आहे ते सादर करण्यासाठी सरांना थँक्यू. तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. जो तुझसे लिपटी बेड़िया समझना इनको वस्त्र तू. जो तुझसे लिपटी बेड़िया समझना इनको वस्त्र तू. ये बेड़िया पिघाल के बना ले अपने शस्त्र तू, बना ले अपने शस्त्र तू. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है. तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी. चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी. ये पापियों को हक नहीं कि ले परीक्षा तेरी, कि ले परीक्षा तेरी. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है. तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. जला के भस्म कर तू उसे जो क्रूरता का जाल है. जलाकर भस्म कर तू उसे जो क्रूरता का जाल है. तू आरती की लौ नहीं, तू क्रोध की मशाल है, तू क्रोध की मशाल है. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है. तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. Respected Sister Julie, Sister Meena आणि Sister निशी, आपणाला सर्वप्रथम गुड मॉर्निंग. अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये आज आपल्या आई मातेचा जन्मोत्सव साजरा करीत आहोत. आणि या जन्मोत्सवानिमित्त आज आपण गर्ल्स चाइल्ड डे हे पण साजरा करीत आहोत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आम्ही सगळे इथे जास्तीत जास्त स्त्रिया आहेत आणि या स्त्रियांना आज अभिमान आहे की आज आपला पण दिवस साजरा केला जातो म्हणून. गर्ल्स चाइल्ड डे म्हटलं की गर्ल्स म्हणजे मुलगी हे आपल्या लगेच नजरेत येतं. मुलगी म्हटलं की डोळ्यासमोर सुंदरता, तिचं क्यूटनेसपणा, तिची कोमलता, तिची सहनशीलता हे लगेच आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि ती सतत प्रयत्नात असते. कुठलेही काम जर दिलं तर ती नेहमी विचार करते की मी हे किती चांगल्या प्रकारे सिद्ध करून दाखवू म्हणून. असं हे मुलीचं विशेषता आहे. परंतु ही विशेषता तिला सिद्ध करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. आपण जर आपला मागचा इतिहास बघितला तर आपल्या भारताची संस्कृती होती पुरुष प्रधान. आणि पुरुष प्रधान संस्कृती म्हटलं तर सगळे अधिकार जे होते ते पुरुषांना दिले होते. मग स्त्रियांमध्ये खूप काही गुण होते, परंतु ते गुण सगळे तिचे तसेच दबल्या जात होते. तिला ते पुढे आणता येत होते कारण संस्कृती आपली पुरुष प्रधान असल्यामुळे. घरात पण पुरुषांचं चालायचं, बाहेरही समाजामध्ये पुरुषांचं चालत होतं. अशा वेळेला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना खरोखर आपण सगळ्यांनी वंदन करायला पाहिजे की ज्योतिबा फुलेंच्या जर मनात आलं नसतं की मी माझ्या पत्नीला शिकवायचं का, आणि त्यांनी तो ध्यास जो होता त्यांच्या मनामध्ये आणि तो शेवटपर्यंत नेला. आपल्या पत्नीला त्यांनी शिकवलं. प्रतिकूल परिस्थिती होती पण त्या परिस्थितीला त्यांनी अनुकूल परिस्थिती केली. आणि आज आता इतकी सुंदर शाळा आहे. या शाळेमध्ये खूप छान विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि आपणही खूप चांगलं शाळेमध्ये शिकतो. आणि आज बघत आहोत की आपल्या देशातली प्रत्येक स्त्री ही प्रत्येक पदावर आहे आणि ती आपलं चांगलंपणे आपलं काम जोडीने करत आहे आणि आपलं सिद्धता तिने जागरूक करून दाखवलेली आहे. तर अशाच एका स्त्रीची मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. खूप जिद्द असलेली, महत्वाकांक्षा असलेली आणि स्वतःवर आत्मविश्वास असलेली एक ती स्त्री आहे. त्या स्त्रीचं नाव आहे अरुणिमा सिन्हा. तुम्ही कदाचित तिचं ऐकलं पण असेल माहिती.
तिच्याबद्दल युट्यूबवर गुगलवर सर्च जर केलं तर खूप काही माहिती तिची आहे. मी अगदी शॉर्टकटपणे तुम्हाला ती सांगणार आहे. अरुणिमा सिन्हा ही लखनौ इथे 200 किलोमीटर असलेल्या एका गावात आंबेडकर नगरातली आहे. छोटसच गाव होतं. अरुणिमा सिन्हा ही फुटबॉल प्लेअर आणि व्हॉलीबॉल प्लेअर हे दोन्ही याच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेली, नॅशनल मध्ये गेलेली होती. मग अशा वेळेला तिला प्रावीण्य प्राप्त झाल्यानंतर तिच्या घरच्यांचं होतं की आता तू नोकरी कर. नोकरी जर करशील तर घराला थोडासा आधार मिळेल, कारण ती साधारण परिस्थितीची होती. म्हणून तिने अप्लाय केला आणि खरोखर तिला जॉईनिंगसाठी लेटर आलं. पण त्याच्यामध्ये एक चूक होती की तिची जन्मतारीख बदललेली होती. ती जन्मतारीख बदलण्याकरता, दुरुस्त करण्याकरता तिला दिल्लीला जायचं होतं. दिल्लीला जाताना तिच्या मनामध्ये अनेक स्वप्न होते की मला छान नोकरी मिळालेली आहे, आता मी खूप काही अचीव करणार माझ्या जीवनामध्ये जे काही राहिलेलं आहे, असं स्वप्न घेऊन ती रेल्वेमध्ये बसते. आणि अशा स्वप्नामध्ये बसून ती आपले विचार करत असते पुढच्या जीवनाकरता. असं करत असताना अचानक तिच्या डोळ्यासमोर दिसतं की 4-5 माणसं तिच्या समोर उभे आहेत. ती खेळाडू वृत्तीची असल्यामुळे तिच्या पटकन लक्षात येतं की काहीतरी वेगळं आहे, हे माणसं काही साधी नाही आहे. आणि त्या माणसाची नजर तिच्या गळ्यात असलेल्या चेनकडे असते. ती चेन त्या माणसांना पाहिजे असते आणि ती चेन त्यांना द्यायची नसते अरुणिमाला. तिथे खूप मोठा संघर्ष होतो आणि त्या संघर्षामध्ये 4-5 जेंट्स असल्यामुळे आणि तिची प्रतिकार शक्ती थोडी कमजोर झाल्यामुळे ते माणसं काय करतात की तिचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय पकडून तिला रेल्वेमधून टाकून देतात खाली. अशा वेळेला असं होतं की जेव्हा ती त्या रेल्वेतून खाली पडते आणि तिथूनच एक दुसरी रेल्वे येत असते, तर त्या दोन्ही रेल्वेच्या मधात ती टकरावून ती खाली पडते. आणि तिचं मन तिला त्या पायाला सांगेपर्यंत की अरुणिमा, तुझा रेल्वे आता तुझा रेल्वे येत आहे, त्याच्यातून तुझा पाय आता पडणार आहे, तू पाय उचल, असं म्हणायच्या अगोदरच तिच्या पायावरून रेल्वे जाते. ती खूप, तिला वाटतं की कोणीतरी मला मदत करायला आला पाहिजे, माझा पाय दुखत आहे, माझा पाय दुखलाय की काय. परंतु तिच्या मदतीला तिथे कोणीच येत नाही, कारण त्यावेळेला असते रात्र आणि रात्री कोणालाच काही दिसत नाही की कोण काय काय झालेलं आहे कोणाच्या सोबत. अशा वेळेला ती पूर्ण वेळ मदतीची माग करत असते की देवा कोणीतरी आलं पाहिजे, मला मदत केली पाहिजे. पण प्रत्येक वेळी एक रेल्वे येऊन तिच्या पायावरून जाते. आणि पायावरून अशी 1, 2, 3, 4 नाही तर तब्बल 49 रेल्वे तिच्या पायावरून जातात. परंतु तरीही ती इतकी म्हणजे मनापासून खंबीर असते की ती तिचा आत्मविश्वास गमवत नाही. ती मनाला सांगत असते, अरुणिमा काही हो, माझा पाय गेलेला आहे, माझं शरीर तर अजूनही चांगलेलं आहे, मी जिवंत राहणार आहे, मला काहीतरी करायचं आहे, पायाशिवाय काही होत नाही, सगळं काही होते, मी जिवंत राहणार आहे. आणि जेव्हा जेव्हा ती रेल्वे जाते तेव्हा तेव्हा तिला तो त्रास होतो. पण रेल्वे गेल्याबरोबर त्या रेल्वे पटावर जे उंदीर असतात, तुम्हाला माहिती आहे की रात्रीला खूप रेल्वे पटावर उंदीर असतात मोठे मोठे, ते उंदीर त्या खाली वेळामध्ये तिच्या पायावर, तिच्या पायाचं रक्त, तिच्या पायाचं मांस खात असतात, कारण त्यांच्यासाठी, त्या उंदरांसाठी खूप मेजवानी असते ती. आणि हे सगळा त्रास ती सहन करत असते. पण ती काहीची ऊंची आग होत नाही किंवा ती कुठल्या कोमात जात नाही किंवा ती बेशुद्ध पडत नाही. इतका आत्मविश्वास तिच्यामध्ये भरलेला असतो, कारण तिला पुढे काहीतरी करायचं असतं. अशा याच्यामध्ये बरोबर 7 तास ती रात्रीची त्या याच्यामध्ये संघर्ष करत असते. आणि अशा वेळेस आपली पहाट उजाडली आणि त्या पहाटेमध्ये ते जे सफाई कामगार असतात ते पाहतात की कोणीतरी पडलेल्या तिच्याजवळ जातात, तर त्या सफाई कामगाराला चक्कर येतं. परंतु ते स्वतःला सावरतात आणि तिला उचलून बरेली नावाच्या गावी तिथे घेऊन जातात आणि त्या दवाखान्यामध्ये तिला ऍडमिट करतात. पण ते बरेली हे गाव अतिशय छोटं असतं, तिथे डॉक्टर असतं, दवाखाना असतो, पण बाकीच्या सोयी नसतात. मग आता अशा वेळेला तिचा पूर्ण एक पाय चकनाचूर झालेला असतो, तुटलेला असतो आणि दुसरा जो पाय असतो त्याची हड्डी तुटलेली आहे. अशा अवस्थेत डॉक्टर बघतात. डॉक्टरांनी खूप प्रश्न पडतो की आता हिला कसं करायचं, कारण त्यासोबतच तिच्या शरीरातलं रक्तही वाहिलेलं असतं. अशा वेळेला डॉक्टर बोलत असतात की आता काय करायचं हिचं, आपल्याजवळ तर काहीच नाहीये सोय, अनेस्थीशिया द्यायला डॉक्टर नाहीये, आपण काय करणार. तेव्हा अरुणिमा ही आपल्या याच्यातच असते, ती म्हणजे तिला सगळं ऐकायला येतं आणि ती म्हणते की तुम्ही घाबरू नका डॉक्टर,
माझे पाय मी आतापर्यंत सुरक्षित ठेवलं, मी स्वतःला कंट्रोल केलं, तर आता तुम्ही एक काम करा की माझं अनेस्थेशिया न देता कापून टाका. आणि विचार करा तुम्ही की जेव्हा आपल्याला सारखं सुई जरी टोचली किंवा काटा जरी टोचला तर आपल्याला किती त्रास होतो, पण तिचा जिवंत असताना तिचं लक्ष पूर्ण त्याच्यात असताना तिला भूमीचं औषध न देताना तिचा पाय कापला जातो. डॉक्टर सुन्न पडलेले असतात, परंतु ती नाही, ती खंबीर असते. आणि मग तिथून तिचा प्रवास चालू होतो. मग तिला ती आता नॅशनलाइज खेळाडू असल्यामुळे सगळीकडे बातम्या जातात की बा अशी खेळाडू पडलेली आहे, तिचा पाय तुटलेला आहे, म्हणून मग सरकार तिला उत्तम दर्जाचं मेडिकल ट्रीटमेंट देतात. ते ट्रीटमेंट त्यांना दिल्लीला दिल्या जातं एम्स हॉस्पिटलमध्ये. तिथे मग ती जेव्हा जेव्हा विचार करते तर तिला जेव्हा बातम्या ऐकायला येतात तर तिच्याबद्दल खूप चुकीच्या बातम्या असतात. ती अरुणिमा जी आहे तिच्या जो पैशाचं तिकीट नव्हतं म्हणून तिकीट मास्टर आल्यामुळे तिने उडी मारलेली आहे, तिने आत्महत्या केलेली आहे. तेव्हा ती खूप दुःखी होते आणि ती म्हणते की आज माझ्यासोबत मी बोलू शकत नाही, मी माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, पण मी एक दिवस माझा येईल की माझा आवाज ते बाहेर पोहोचेल, लोकांपर्यंत पोहोचेल. आणि ती ठामपणे विचार करते की मी काही नाही करणार, मी आता पर्यावरण एव्हरेस्ट मध्ये चढणार. आणि मग ती तिचं जे काही तिने ते ठरलेलं असतं एव्हरेस्टवर चढण्याचं, ती तिच्या आई वडिलांना तिच्या आईला सांगते, तिच्या घरच्या लोकांना सांगते. सगळ्यांना मूर्ख वाटतं ती सांगते तेव्हा. काय तिचा एक पाय पूर्ण गेलेला आहे, नकली पाय बसवलेला आहे, दुसरा पाय पूर्ण तुटलेला आहे, हड्ड्या हड्ड्यात जुळत आहे, आणि तू हे काय करत आहे. अशा येतात ती होती नाही, मी जे आता ठरवलं मी ते करणार. आणि ती खरोखर आपल्या भारत देशातली पहिली अपंग महिला अशी आहे की जिने पर्वतारोहण केलेलं आहे आणि आपलं तिचं नाव तिने रोशन केलेलं आहे. कहाणी तर खूप मोठी आहे, पण वेळेच्या अगोदर मी सांगू शकत नाही तुम्हाला. पण याच्यातून आपल्याला हेच दिसतं की आपल्या मनात जर आपण ते ठरवलं आहे की मला हे करायचंच आहे, जे सिद्ध आहे मला करून दाखवायचंय, तर आपण ते करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला आपले विचार, आपला विश्वास हा आपला ठाम पाहिजे. आपण शरीराने जरी अपंग असलो तरी आपण आपल्या मनाने अपंग नसायला पाहिजे, कारण मनच आपल्याला नेहमी साथ देतं शरीरापेक्षा. तर अशी ही अरुणिमा आज तुम्हाला मी स्पेशल या गर्ल चाइल्ड दिनाच्या निमित्त या अरुणिमेची गोष्ट याच्यासाठी सांगत आहे की मुलींनो, तुम्हाला सुद्धा खूप संघर्ष करायचा आहे. आणि संघर्ष करत असताना तुम्हाला खूप अडचणी येणार आहे. प्रत्येक वेळी अडचण आल्यानंतर तुम्हाला भीती वाटणार, तुम्ही मागे वळून पाहणार किंवा कोणी तिथेच आपला ध्येय सोडणार. तर सोडू नका, कारण प्रत्येक ध्येय जर आपल्याला पूर्ण करायचं असेल, यशस्वी जर व्हायचं असेल, तर आपल्याला प्रयत्नाशिवाय काहीच आपल्यामध्ये आपण काही करू शकत नाही. श्रम करायचा असेल तर त्या श्रमामध्ये आपल्यामध्ये प्रामाणिकता असायला पाहिजे. मी जे कार्य करत आहे, मला जे गोल अचीव करायचं आहे तो गोल मी अचीव करणार, पण मला त्याच्यासाठी आलेल्या संकटांना पुढे जायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्यावरचा जो आत्मविश्वास आहे तो मेन आहे. आत्मविश्वासावर आपण नेहमी विश्वास ठेवायचा आणि आपलं मन जे सांगते तसंच आपल्याला करायचं आहे. आजच्या दिवशी मला एवढंच सांगायचंय की तुम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग निवडायचा आणि प्रत्येक मार्ग निवडत असताना आपला स्वतः विश्वास ठेवायचा आणि आपलं आपण जे काही गोल आहे ते अचीव करायचं. थँक्यू. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। ज्यांची स्वप्न खरंच चांगली असतात, मोठी असतात, ते आपल्या
यशापर्यंत आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आणि प्रयत्नांची जोड जर तुमच्या स्वप्नाला मिळाली तर तुम्ही निश्चितपणे तुमची स्वप्न पुरी करू शकता. 7 सप्टेंबर 1963 ते 5 सप्टेंबर 1986 अवघ्या 22 वर्षांचा काळ, अवघ्या 22 वर्षांचं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाने जे घडवलं ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या व्यक्तीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्या व्यक्तीचं नाव आहे मिर्झा भानू. हे नाव तुम्ही ऐकलं असणार. मिर्झा भानूचा जन्म चंदीगडमध्ये झाला. लहानपणी तुम्हा सर्वांसारखेच प्रायमरी शिक्षण, हायस्कूल शिक्षण तिने घेतले. वडिलांची बदली मुंबईला झाली म्हणून कुटुंबासह ती मुंबईला आली. मुंबईला तिने महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिला ऑफर आली की जाहिरातींची. जाहिरातीमध्ये तिने नाव कमावलं आणि तिचा चेहरा आपण सर्वांनी दूरदर्शनवर पाहिला सुद्धा. क्रॅकजॅकच्या जाहिरातीची ती सगळं चेहरा मला अजूनही आठवतो. खट्टे मिठे अशी ती जाहिरात करायची. त्यानंतर या मिर्झाचं लग्न झालं आणि तिला गल्फमध्ये, शारजामध्ये देण्यात आलं. तिथे तिला तिच्या मिस्टरांकडून हुंड्यासाठी ठिकाणी केलं गेलं आणि म्हणून ती काहीतरी कारण काढून पुन्हा आपल्या माहेरी आली मुंबईला आणि तिने पुन्हा आपल्या पतीकडे जाण्याचा निर्णय घेतला. अगदी लहानपणापासून धाडसी व्यक्तिमत्व होतं तिचं. लहानपणी तिची गोष्ट सांगतो. एकदा ती आपल्या चुलत भावासोबत जात होती आणि जाताना तिने पाहिलं की रस्त्यावर एक पुरुष आपल्या पत्नीला मारत आहे. लोक बघायची भूमिका घेत आहे. तिने सांगितलं की दादा गाडी थांबव. गाडी थांबवण्यात गेली. मिर्झा उतरून पलीकडच्या बाजूला गेली आणि त्या माणसासोबत ती फायटिंग करायला. त्या बायकोने म्हटलं की ठीक आहे, तू माझ्या मदतीला आलीस, पण हा आमचा घरगुती मामला आहे. इतरांनी मिर्झाला समजवलं. मिर्झा परत आली घरी. तिला म्हटलं की तू असं कसं केलंस. तू म्हणे एक पुरुष एका स्त्रीला मारतोय आणि आपण सहन करून घ्यायचं हे मला पटत नाही. हीच मिर्झा पुढे हवाई सुंदरी झाल्यानंतर तिच्या जीवनाला जी कलाटणी मिळाली ना ती अगदी प्रेरणादायक आहे. ती अगदी लक्षपूर्वक आहे. 5 सप्टेंबर 1986 दिवस मुंबई ते अमेरिका ही फ्लाईट निघाली. मुंबईवरून निघालेली फ्लाईट पाकिस्तानला लँड होणार. काही प्रवासी उतरणार. पाकिस्तानचे काही प्रवासी बसणार. ते विमान जर्मनीला जाणार आणि जर्मनीतून अमेरिकेला जाणार असा प्रवास होता. पण जेव्हा 5 सप्टेंबरला सकाळी विमान कराची एअरपोर्टवर लँड झालं ना त्यावेळेस काही प्रवासी उतरले, काही प्रवासी चढले. जेव्हा शेवटचा प्रवासी चढत होता तेव्हा 4 दहशतवादी त्या प्रवासाच्या मागे घुसले. मिर्झाने प्रयत्न केला तिथे त्याला थांबवण्याचा, परंतु त्याने ऐकलं नाही. मिर्झाचा खरा बुद्धिमत्तेचा प्रवास तिथून सुरू होतो. तिने लगेच काय केलं तर आपला जो पायलट होता त्याला इन्फॉर्म केलं. 3 पायलट, 3ही अमेरिकन पायलट, को पायलट आणि विमानामध्ये इंजिनियर्स होतो. तिघांना पण तिने सांगितलं आणि त्यांनी काय केलं की त्यांनी जो एक बाहेरचा रस्ता असतो त्या बाहेरच्या रस्त्यातून ते निघून गेले. आता लक्षात घ्या विमानात प्रवासी 360 प्रवासी, 13 क्रू मेंबर्स आणि विमानात पायलट नाही. जी कोणी प्रमुख आहे त्या विमानाची ती आहे आमची मिर्झा, हवाई सुंदरी, आणि ती चीफ होती सर्वांची. आता काय करणार. दहशतवादी आल्यानंतर दहशतवाद्यांनी सर्वांना बंदूक मारतो, पिस्तूल ठेवतो हा त्यांचा प्रकार सुरू झाला. त्यानंतर त्यांनी पाहिलं की विमानामध्ये पायलट नाही. आता काय करायचं. त्यांनी पाकिस्तानच्या लष्करामार्फत संपर्क केला पाकिस्तान सरकारसोबत की आम्हाला पायलट द्या, कारण त्यांना ते विमान इथून हायजॅक करून न्यायचं होतं इस्रायलला आणि इस्रायलमध्ये त्याचा क्रॅश करायचं. असा मोठा भयंकर प्लॅन करायचा. म्हणजे सर्व प्रवासी नव्हते
आणि इस्रायलला पण त्रास होईल. ह्या सगळ्या गोष्टी ते स्टेप बाय स्टेप करणार होते, परंतु पायलट असल्याने ते चिडले. मग आता त्यांनी दुसरा भूमिका उचलला की विमानामध्ये किती अमेरिकन नागरिक आहेत, त्या अमेरिकन नागरिकांना शोधूया आपण आणि अमेरिकेच्या त्या नागरिकांना मारू, म्हणजे अमेरिकेचं प्रेशर पाकिस्तानवर येईल आणि पाकिस्तान आपल्याला पायलट करू. त्यांनी सांगितलं निर्जाला विमानामध्ये जेवढे अमेरिकन नागरिक आहेत सर्वांचे पासपोर्ट जमा करा, सर्वांचे पासपोर्ट जमा करा, जेवढे प्रवासी आहेत. मग निर्जाने काय केलं, निर्जाने ओळखलं त्याचा हेतू. निर्जाने काय केलं, आपल्या हवाई सुंदराने सांगितलं की पासपोर्ट जमा करा, परंतु अमेरिकन नागरिकांचे पासपोर्ट त्यांच्या हाती लागतात, ते एकतर खाली फेकून द्या नाहीतर सीट खाली टाकून द्या. त्यांनी बरोबर तसंच केलं आणि पासपोर्ट सगळे जमा झाले. दहशतवादी पाहते ते एकही अमेरिकन नागरिक ते आणखी चिडले. निर्जाचं बुद्धी चालू होती, काय करायचं. वैमानिकांनी विमान चालू करून ठेवलं होतं. आता थोड्या वेळात अंधार पडणार होता. हे नाट्य सकाळपासून सुरू होतं, संध्याकाळपर्यंत ते सुरूच राहिलं. जवळपास 17 तासाचा हा सगळा ठराव होता. विमानातले लाईट बंद होणार याची तिला कल्पना नव्हती, म्हणून तिने काय केलं, प्रत्येक प्रवासाजवळ एक चिठ्ठी पाठवली की जेव्हा अंधार होईल आणि मी सांगेन त्यावेळेस तुम्ही जे इमर्जन्सी गेट आहे त्या गेटने बाहेर जायचं. झालं अगदी तसंच. थोड्या वेळात अंधार पडला आणि तिने काय केलं की सर्वांना सांगितलं की तुम्ही इमर्जन्सी गेटने आता बाहेर निघा एक करू. ते लोक गडबड करायला लागले निघायला. दहशतवाद्यांचे लक्ष झालं की काहीतरी होत आहे आणि मग त्यांनी पेचून गोळीबार करायला सुरू. त्यात काही नागरिक मरण सुद्धा पावले, परंतु पुष्कळचे नागरिक जवळपास 359 नागरिक बाहेर पडल्यात. निर्जाला यश आलं. निर्जाने जर विचार केला असता की ते इमर्जन्सी गेट उघडून पहिले मी बाहेर जाईल ती सहज जाऊ शकते, पण तिने तसं केलं. तिने पहिले सर्व प्रवाशांना काढणार आणि माहितीये शेवटी जेव्हा निर्जाची वेळ आली जाण्याची तेव्हा निर्जाच्या लक्षात आलं की 3 मुलं, छोटी मुलं अजूनही अडकली. निर्जाने त्या 3 मुलांना कव्हर केलं. तोपर्यंत पाकिस्तानी कमांडोनी पण कारवाई केली होती. दहशतवाद्याला मारलं होतं, पण एक दहशतवादी जो शिल्लक होता त्याचं लक्ष होतं त्या 3 मुलांवर. तो त्या 3 मुलांना शूट करणार तेवढ्यात निर्जा आली गेली. त्या गोळ्या स्वतःच्या अंगावर ठेवल्यात आणि त्या मुलांना इमर्जन्सी गेट तिथे तिचा मृत्यू झाला. तोपर्यंत पाकिस्तान सरकारने सुद्धा कारवाई करून ते दहशतवाद्याला पकडलं. असा हा सर्व त्रास 17 तास झाला आणि हे सर्व घडवलं कोणी माहिती. एका हा सर्व बाबतीमध्ये एक महत्वाची भूमिका म्हणजे ती निर्जाची होती. वयाचं फक्त 22वं वर्ष महाविद्यालयात वय असेल पार तिने हा जो पराक्रम केला तिच्या त्या पराक्रमाला अगदी मनापासून सलाम. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुद्धा तिला तिच्या या शौर्यासाठी पुरस्कार दिला. एक नागरी शौर्य पुरस्कार असतो जो सैनिकांशिवाय नागरिकांना पण दिला जातो, तो आहे अशोक चक्र पुरस्कार. तो अशोक चक्र तिला बहाल करण्यात आला. हा एक पुरस्कार 2004 साली पोस्टाच्या तिकिटावर सुद्धा निर्देशित चित्र छापण्यात आलं. पाकिस्तान सरकारने आणि अमेरिकन सरकारने सुद्धा तिला मोठे पुरस्कार दिले, कारण अमेरिकन नागरिकांना वाचण्यात तिची भूमिका फार महत्त्वाची. मुलींनो, आपण निर्जा एवढे मोठे होऊ शकणार नाही. निर्जासारखा प्रसंग कदाचित तुमच्या आणि माझ्या आयुष्यात येणार नाही, परंतु प्रॉब्लेम नाही असं कुणाचंही आयुष्य नसतं. तुम्ही मोठ्या व्हाल, तुमच्या आयुष्यात सुद्धा प्रॉब्लेम्स येतील, माझ्या पण आयुष्यात सुद्धा प्रॉब्लेम येतील. परंतु कोणताही प्रसंग येऊ दे, कितीही गंभीर सिच्युएशन येऊ दे, त्या सिच्युएशनला आपण कसं हँडल करतो हे जास्त महत्वाचं आहे. मॉरल ऑफ द स्टोरी हीच आहे की जीवनात अडचणी येतील, येऊ दे. आपल्या परमेश्वरावरचा विश्वास आणि आपण त्या प्रसंगी आपलं बुद्धीचे आचरण कसं वापरतो यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. आजच्या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भविष्यात तुम्ही सुद्धा निर्जासारखा पराक्रम कराल. एवढा करता आला नाही तर निश्चितपणे आपल्या देशाचं नाव उंच करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल अशी अपेक्षा बाळगतो. देखो
यश प्राप्त करून घेतलेले आहे, यशस्वी झालेले आहे. तर आज मी तुमच्या समोर अशा व्यक्तींची माहिती देणार आहे जी तुमच्यासाठी अधिक प्रेरणादायक ठरेल. तर अगदी वयाच्या 17व्या वर्षी जिला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे आणि एवढ्या लहान वयात नोबेलही इतिहासात पहिल्यांदाच मिळालेला आहे. आणि लहान वयातच त्या व्यक्तीचं आत्मचरित्र हे प्रसिद्ध झालेलं आहे. आणि ती म्हणजे तिसरी व्यक्ती नसून मलाला युसुफझाई. मलाला युसुफझाई हिचा जन्म 12 जुलै 1997 मध्ये निगोरा, पाकिस्तान येथे झाला. तिचे वडील जियाउद्दीन युसुफझाई ज्यांच्याकडून तिला प्रेरणा मिळाली आणि ते एक शिक्षक होते. शिक्षक या नात्याने ते पाकिस्तानमधील सर्व मुलींना शिक्षण घेण्याकरिता प्रोत्साहन देत होते आणि सोबतच आपल्या मुलीला म्हणजेच मलाला. तर अशा वेळेस अशा शाळांना आणि मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्याकरिता 9 ऑक्टोबर 2012 मध्ये जेव्हा मलाला आपल्या मैत्रिणीसोबत स्कूल बसने शाळेत जात होती, अर्ध्या रस्त्यातच तालिबानाने तिच्यावर 3 गोळ्या झाडल्या आणि तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या कारण तिने तालिबानाविरुद्ध लढा दिला. आणि एकाएकी मलालाचे आयुष्य हे मरण आणि जीवनाच्या खोल दरीत लोटलं गेलं होतं. मलाला इथेच थांबली नाही, मलालाचं जीवन इथेच संपलं नाही, तर ती या मोठ्या खडतर धोक्यातून हल्ल्यातून वाचवली आणि पुढे चालून ती मोठ्या धैर्याने आणि हिमतीने तिचं जे कार्य करायचं होतं ते कार्य ती सतत करत राहिली आणि करत आहे. आणि आज तिच्याचमुळे पाकिस्तानमधील सर्व मुली स्वतंत्रपणे शिक्षण घेत आहेत. खरं तर मलालाला शिक्षण घेऊन एक डॉक्टर बनायचं होतं, परंतु ज्या परिस्थितीला तिला तोंड द्यावं लागलं, सामना करावा लागला, त्याच परिस्थितीने मलालाचं करिअरच बदलून टाकलं आणि सध्या ती एक एज्युकेशन ऍक्टिव्हिस्टच्या रूपाने कार्य करत आहे. तर अशा मलाला सलाम असो. विद्यार्थी मैत्रिणींनो, आज बालिका दिन आणि या आनंदाच्या आणि उत्साहाच्या दिनी जगभरातील सर्व बालिकांना मलालाचा काही संदेश आहे आणि तो संदेश तुम्हाला प्रेरणादायक ठरेल. मी जगभरातल्या भगिनींना आवाहन करते की त्यांनी साहसी बनावं, आपली अंतर्शक्ती जागृत करावी. त्यामुळे त्यांना आपल्यामध्ये असणाऱ्या संपूर्ण शक्तीची जाणीव होईल. मी मुलगी असल्यामुळे हे करू शकणार नाही असं जरी लोकांना वाटलं तरी मला आशा सोडून चालणार नाही. जेव्हा आपला आवाज गप्प केला जातो तेव्हाच आपल्याला आपल्या आवाजाचं महत्त्व जाणवते. मी मुलगी असण्याचा मला खूप अभिमान आहे आणि मला माहित आहे की मुलींमध्ये जग बदलण्याची क्षमता आहे. मी भीतीपेक्षाही अधिक शक्तिशाली आहे. जेव्हा मी माझ्या ध्येयाकडे पाहते तेव्हा माझ्या लक्षात येतं की शांतता हे माझे ध्येय आहे आणि प्रत्येक मुलीला शिक्षण देणं हे माझं उद्दिष्ट आहे. मला तालिबानच्या हल्ल्याची शिकार झालेली मुलगी म्हणून न ओळखता शिक्षणासाठी संघर्ष करणारी मुलगी म्हणून ओळखावं असं मला वाटतं. प्रिय विद्यार्थी मैत्रिणी, आशा करते की या छोट्याशा मलालाच्या जीवनातून तुम्हाला काही ना काही, कोणता ना कोणता संदेश मिळाला
can do everything because the power is within you. आजच्या बालिका दिनानिमित्त मी सर्व विद्यार्थिनींना हार्दिक शुभेच्छा देते. Also today, the whole world celebrate the birthday of Our Lady, the Mother of Lord Jesus Christ. So on this day, I wish you all a very happy feast of the Nativity of the Blessed Virgin Mary. Stay safe, stay blessed. Thank you. Respected Sister Minal, the teachers and masters and all co-workers. On this beautiful day, it was a surprise for me. Sister Minal just told me just now only, Sister, please come. And I'm very happy to be in your presence and also to participate in this beautiful prayer service and the messages that you all gave us. I was nearly in tears to hear such beautiful messages and our teachers giving these beautiful messages. I'm very proud of all of you, and most of you are ladies, and the gents don't feel bad. You too are doing something very good by the beautiful ladies that you all have in your school. And this is all because of the beautiful graces that you all get from Our Lady. Most of you, I know, especially this Marathi school, I was in the English school, but in the Marathi school, the staff is very close to Our Lady. When I was in school, I used to see the children, all of you are taking the children to the school, to Mother Mary's grotto. And I was so happy that you have taught our children to do something good and to respect every religion. Thank you, teachers, for all that you do for us and for our children. And we will pray for you and for your families. Good morning, teachers. आज मला खूप अभिमान वाटत आहे आपल्या शिक्षकांचा. खूप मला असं वाटत आहे की पूर्ण अमरावतीकरांना सांगायचं की आपले शिक्षक काहीही करू शकतात. त्यांच्यामध्ये म्हणजे मी त्यांना फक्त सांगितलं की तुम्हाला असं प्रेझेंट करायचं आहे, परंतु त्यांचं प्रेझेंटेशन पाहून मी इतकी होऊन गेली होती की असं वाटत होतं की कंटिन्युअस ऐकावं. खूप छान माहिती, खूप छान संदेश, खूप छान मार्गदर्शन आपल्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थिनीला केलेलं आहे. आणि मला असं वाटते की हे मार्गदर्शन फक्त विद्यार्थिनीसाठी नव्हतं, इथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी होते. कारण जीवनामध्ये संघर्ष असतातच, आणि जर आपल्याला अशी प्रेरणादायी व्यक्तींविषयी जर आपण माहिती ऐकली किंवा वाचली तर आपल्यामध्ये जी चिकाटी आहे, जी जिद्द आहे, जो विल पॉवर आहे, तो कधीच कमी होणार नाही आहे. आज आपण पवित्र मरियेचा वाढदिवस साजरा करत आहोत. पवित्र मरिया जिला देवाने निवडलेला आहे, तिचा जन्म होण्याआधीच म्हणजे विचार करा ती किती प्युअर असेल, किती जेंटल, किती प्युअर, सो ब्युटिफुल शी इज. तिला देवाने आधीच निवडलेला आहे. एक स्त्री लहानपणापासूनच तिला देवाने जे शिकवलेलं आहे तिच्या आई वडिलांद्वारे, त्याचमुळं ती आज पूर्ण जगाची माता झालेली आहे. जर आई मरियेचा जन्म जर झाला नसता
प्रभूला धन्यवाद. आज आई मरिया आपल्या समोर उभी आहे. तिच्या आयुष्यामध्ये भरपूर संकट संघर्ष आलेले आहेत, परंतु ती खचली नाही, कारण तिचा देवावर विश्वास होता. आई मरिया ही आपल्या सर्वांची आई आहे. त्याचप्रमाणे आपल्या शाळेमधल्या प्रत्येक मुलीची तुम्ही आई आणि वडील आहात, कारण आपल्या संपर्कामध्ये येणारी प्रत्येक विद्यार्थिनी ही मुलगी आहे. आणि देशाचा जर विकास करायचा असेल तर एकच मार्ग आहे, मुलींचं शिक्षण. आणि आपली मुलीगृह संस्था तेच करत आहे. आपल्याला तिला यशाचे पंख तिला लावून द्यायचे आहेत, कारण तिचे खूप मोठे स्वप्न असतील, तिने पाहिलेलं असेल, परंतु तिच्या वाट्याला खूप सारे संघर्ष सुद्धा येत असतील. कुटुंबामध्ये, समाजामध्ये असताना किंवा शैक्षणिक बाबत विविध संकट तिच्या मार्गाला येत असतील, परंतु जेवढं मोठं स्वप्न तेवढं मोठे संघर्ष, आणि जेवढं मोठं संघर्ष राहणार आहे तेवढंच मोठं यश त्याला लागणार आहे. तर आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला आपल्याला यशस्वी बनवायचं आहे. आणि हे यशस्वी बनवण्याचं काम आई मरियेने आपल्याला दिलेलं आहे, आपल्या हाती दिलेलं आहे. सो वी आर प्राऊड की आपण मुलीला घडवत आहोत. एक नाही तर आपल्या जोपर्यंत आपलं रिटायरमेंट होत नाही किंवा त्यानंतरही सुद्धा आपल्या संपर्कामध्ये भरपूर अशा विद्यार्थी येतात. त्यांना आपल्याला घडवायचं आहे, कारण त्यांना जर घडवलं तरच आपला देश विकसित होणार आहे. आजच्या सुंदर दिवशी आपल्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थिनीकरता सुंदर असा मेसेज दिलेला आहे. इट इज अ ग्रेट इन्स्पिरेशन फॉर ईच अँड एव्हरीबडी, नॉट ओनली फॉर गर्ल्स फॉर एव्हरीबडी. आणि तेच इन्स्पिरेशन घेऊन आपल्याला आज पुढे जायचं आहे. आई मरिया आपल्या सोबत सदैव राहणार आहे आणि तिचा आशीर्वाद आपल्यावर सदैव असतो. आजच्या सुंदर दिनी आई मरियाचा वाढदिवस साजरा करताना आपण तिच्याकडे विशेष मागणी करूया की मुलींच्या संरक्षणाकरता तिने सोबत तिच्या सोबत राहावं, त्यांच्या सोबत राहावं. की जेव्हा मुलगी खचून राहील तेव्हा ती आई म्हणून तिच्या सोबत राहील. जेव्हा ती एकटी असेल, पवित्र मरिया आई म्हणून तिच्या सोबत चालावं तिने. असं प्रत्येक दिवशी आपल्या मुलीकरिता प्रार्थना करा, कारण आई मरिया आपल्या कधीच विनंत्या नाकारणार नाही. तिचा आशीर्वाद